खरंच खूप भारी वाटतंय जेव्हा प्रोमो आला, 6वा सीझन येते आणि त्या प्रोमोची जी हवा झाली ती हवा आजपर्यंत आहे आणि आम्हा पत्रकारांमध्ये सुद्धा खरंच एक्साइटमेंट आहे की आता यावर्षी काय नवीन बघायला मिळणार आहे. मला गेल्या वर्षीशी निगडीत एक प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल की जेव्हा घरामध्ये वादविवाद होतात किंवा घरामध्ये जेव्हा कोणत्याही कारणावरून भांडणं वगैरे होतात तेव्हा त्या घराचं वातावरण बिघडतंच, पण कधी कधी त्या शोचे होस्ट म्हणून तुम्ही होतात आणि तुमचं सुद्धा कधी कधी पारा चढतो. तर या सगळ्या गोष्टीला या वर्षी जर असं काही घडलं तर रितेश देशमुख कशा पद्धतीने हँडल करतील? काय ना की काही रिॲक्शन्स इम्पल्सिव्ह असतात. असा विचार करू शकत नाही आपण की प्रत्येक वेळा पारा चढणार आहे. त्या आठवड्यात काय घडलं आहे, नेमकी त्याचं कसं रिॲक्शन झालेलं आहे आणि काही गोष्टी खरं म्हणजे मला पर्सनली न घेता मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या पर्स्पेक्टिव्हमधून मी घेतो. आमची टीमचं तसं विचार करते की बाबा लोक काय विचार करतात, लोकांचे काय प्रश्न असतील. असं नेहमी असू शकत नाही की हे सगळे प्रश्न माझे स्वतःचे आहेत. पण बऱ्याच वेळा असं असतं की त्यावेळेस महाराष्ट्र काय विचार करतो आहे, रिॲक्शन्स काय येत आहेत आणि काय प्रश्न विचारले पाहिजेत. पण नेहमीच असं होत नाही. कधी कधी इम्प्रॉम्प्टू माझ्या मनातल्या काही गोष्टी असतील त्यासुद्धा त्यावेळेस निघतात तिथे आणि त्या काही म्हणजे सुखद असतील, काही रागात पण असू शकतात. पण ते मी आत्ता असं सांगू शकणार नाही की मी कसं रिॲक्ट करेन, कारण काही त्यावेळेस पण मी प्लॅन करून गेलो होतो. ह्या सीझनमध्ये सुद्धा मी प्लॅन करून जाणार नाही. थँक्यू. अजून एक प्रश्न आहे सर. जी गेल्या वर्षी काही स्पर्धकांनी आपलं स्वतःचं नाव व्हावं किंवा टी व्हीवर आपण दिसावं म्हणून त्यांच्यापेक्षा सिनियर कलाकारांना किंवा त्यांच्यापेक्षा सिनियर कंटेस्टंटला त्याचा अपमान सुद्धा केला. पण या सगळ्या सिच्युएशन जर या वर्षी सुद्धा अशी घडली किंवा अशा एखादा काही प्रसंग आला की ज्याच्यामुळे खूपच विचित्र आम्हाला बघायला वाटेल किंवा टी व्हीवर दिसेल, तर या गोष्टीकडे रितेश देशमुख होस्ट म्हणून कशा पद्धतीने? बरं, तर जसं गेल्या वर्षी रिॲक्शन्स होत्या, काही गोष्टी असतात ज्या प्रत्येक व्यक्तीची जी मर्यादा असते ती राखण्याचा प्रयत्न होस्ट म्हणून सुद्धा आणि चॅनल म्हणून सुद्धा आणि शो म्हणून सुद्धा ते आम्ही राखण्याचा नक्कीच प्रयत्न आणि प्रयास करणार आहोत. सर, वृषाली काळे, सेलिब्रिटी कट्टामधून. तुम्हाला जर बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एक आठवडा राहायची संधी मिळाली तर तुमचा गेम प्लॅन कसा असणार आहे? आणि अजून एक प्रश्न आहे, बिग बॉस सीझन 6मध्ये कंटेस्टंटसाठी शॉकिंग फॅक्टर कोणता असणार आहे? शॉकिंग फॅक्टर जे मी आत्ता सांगितलं तर ते कंटेस्टंट्स प्रिपेअर होऊन जातील. म्हणून तो शॉकिंग फॅक्टर जो आहे तो त्या आठवड्यात त्यावेळेसच तुम्हाला कळेल आणि शॉकिंग फॅक्टर्स नक्कीच आहेत. आणि तुमचा पहिला प्रश्न होता की बिग बॉसमध्ये जर एक आठवडा मला राहायची संधी मिळाली तर तुमचा गेम प्लॅन कसा असणार आहे? तो होस्ट बघून मी ठरवेल. थँक्यू. भाग्यश्री, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन करतो. सध्या निवडणूक आणि राजकारणाचे वारे आहेत आपल्या इथे, तर कोणत्या नेत्याला बिग बॉस मराठीचं तिकीट मिळालं का यावर्षी? हो किंवा नाही? ज्यांना पार्टीचे तिकीट मिळाले नाही त्यांना बहुतेक मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की मला अजून त्याची माहिती नाही. पण समजा जर पार्टीचं तिकीट मिळालं नसेल तर इथं पण मिळू शकतं का नाही ते पण माहिती नाही. हे सर जास्त कठीण आहे, इथलं तिकीट मिळवणं जास्त कठीण आहे. थँक्यू. थँक्यू मनीष. नमस्कार सर, श्रावणी विलास नकेश्री, नमस्कार. मराठी वर्ल्ड एंटरटेनमेंटकडून. मला विचारायचं आहे की मराठी प्रेक्षक बिग बॉसला फक्त शो म्हणून नाही तर भावना म्हणून बघतायत. या प्रेक्षकांच्या अपेक्षांचं ओझं होस्ट म्हणून तुम्हाला कधी जाणवलंय का? आणि बिग बॉस मराठीमुळे तुमचं आणि प्रेक्षकांचं एक नवीन नातं निर्माण झालंय, त्या बाबतीत काय बोला? आता ना मी माझे मुलं फुटबॉल खेळायला जातात शनिवार रविवार टॉर्नामेंटसाठी. आणि मी जेव्हा जातो तर लहान मुलं ना मला बिग बॉस म्हणून म्हणतात. माझं नाव सुद्धा माहिती नसतं त्यांना. बिग बॉस बिग बॉस बिग बॉस. तर कुठेतरी वाटतं की एक नवीन ओळख ह्या शोनी सुद्धा मला दिलेली आहे. त्यासाठी मी या शोचा अत्यंत आभारी आहे.
आणि दुसरा प्रश्न काय होता तुमचा? तुमचं आणि प्रेक्षकांचं एक वेगळं नातं निर्माण झाले त्या बाबतीत तुम्ही काय बोलाल? नाही, तेच अपेक्षांचं ओझं तुम्ही असं म्हणाला होता. हो. तर प्रत्येक शो नंतर ना असे बरेचसे ऑनलाईनवर लाईव्ह रिव्ह्यूज करतात आणि कधी कधी मला वाटतं का हा तर माझ्यापेक्षा चांगला होतो रिव्ह्यू, कारण ते एवढे इन्व्हॉल्ड असतात. तुम्ही म्हणाल की भावना आहे, एक इमोशन आहे आणि त्याच इमोशनमुळे बरेचसे लोक जे आहेत ते एवढे इमोशनली इन्व्हेस्टेड असतात आणि मला वाटतं की ते ह्या शोची एक विक्ट्री आहे की प्रत्येक प्रेक्षकाला इमोशनली ते इन्व्हॉल्व करून घेतात. प्रत्येकाला वाटतं की माझं एक म्हणणं आहे, मला हे सांगायचं, ही व्यक्ती मला आवडली नाही किंवा हा व्यक्ती व्यवस्थित आणि दर दिवशी शो संपला की त्यांचं ते लाईव्ह सुरू होतं लगेच आणि त्यांच्या रिॲक्शन पाहायला मला फार आवडतं. असं नाही की प्रत्येक वेळा मला वाटतं की मी हा प्रश्न उचलणार आहे, परंतु बऱ्याच वेळा गेल्या वर्षी असं झालेलं आहे की काही त्यांचे जे पॉईंट्स मला वाटतं ते इम्पॉर्टंट आहेत ते आम्ही इन्कॉर्पोरेट केलेले आहेत. तर आमच्या शोमध्ये आम्ही जे आहे फक्त आम्हाला जे सांगायचं आहे त्याचाच विचार करत नाही, परंतु प्रेक्षकांना काय म्हणायचं आहे, त्यांचे काय मुद्दे आहेत ते पण कधी कधी आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो. नमस्कार रितेश सर, प्रेरणा सकाळ डिजिटल साम टीव्हीमध्ये. नमस्कार. प्रोमो बघून उत्सुकता अर्थात वाढली आम्हा सगळ्यांचीच आणि बिग बॉस सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय, त्यामुळे उत्सुक आहोत हा सीझन देखील बघण्यासाठी. माझा प्रश्न आहे की तुम्ही आणि सलमान भाऊ जेव्हा केव्हा एकत्र येतात, संपूर्ण महाराष्ट्राला भेट लावतात, यंदाच्या सीझनमध्ये सलमान भाऊ येण्याची शक्यता आहे का? तुम्ही त्यांना घेऊन येणार? ते आले तर चांगलंच आहे आणि ते येतील अशी अपेक्षाही आहे. पण मला असं वाटतं की सलमान भाऊने त्यांचा सीझन पूर्ण केलेला आहे आणि या सीझनची सुरुवातसुद्धा त्यांच्या शोच्या फिनालेमध्ये झालेली आहे, म्हणून त्यांचा पाठिंबा, साथ, प्रेम, आशीर्वाद हे नेहमीच माझ्याबरोबर आणि बिग बॉस सीझनबरोबर असणार आहे. थँक्यू. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? मग त्यांना माईक मिळाला, माईक आहे तुमच्याकडे? हाय रितेश, किरण फ्रॉम अमर उजाला. रितेश, कई सारे रियलिटी शोज इंक्लूडिंग बिग बॉस में सेलिब्रिटी कपल पार्टिसिपेट करते हैं, तो कभी आपको और जेनेलिया को मौका मिले, फिर चाहे बिग बॉस में हो आने वाले समय में या फिर कोई रियलिटी शो में एक साथ अपनी लव केमिस्ट्री, अपना इक्वेशन एज ए रियलिटी कपल कभी दिखाना चाहेंगे या कभी मौका मिले तो करना चाहेंगे? अगर उनके पास बजट हो. इक्वेशन की बात करें कपल की, तो किस तरह की बातें हैं जो आपको लगता है कि स्क्रीन पे दिखा सकते हैं और स्क्रीन पे नहीं दिखाना चाहिए? मैं सवाल नहीं समझा. कौन से कपल की और क्या करेंगे? अगर कपल कोई रियलिटी शो में पार्टिसिपेट करते हैं तो आपको लगता है कि हर बातें जो है वो स्क्रीन पे दिखाना वैल्यूएबल है या कुछ चीज़ों को एक्सप्लेन किया? नहीं, मुझे ऐसा लगता है कि ये हमारी ये धारणा होती है कि जो हो रहा है वो सारी चीज़ें दिखाई जा रही हैं. बहुत सारी चीज़ें होती हैं जो नहीं दिखाते और अनफॉर्चुनेटली वो बातें ऑडियंस तक पहुंचती नहीं है, इसलिए ऑडियंसेस उन्हें अप्रिशिएट नहीं कर पाती. पर जब कभी भी कोई कपल टीवी पर जाते हैं तो उन्हें, मुझे लगता है कि पता होता है कि व्हाट आर द थिंग्स दे आर डीलिंग विद. तो बहुत सारी चीज़ें होती है जो नहीं पता बोलना चाहते और बहुत सारी चीज़ें होती है जो जताना चाहते, बोलना चाहते, इसलिए वो शो पर दिखाई देता है. बट आई थिंक वी नीड टू रियली गिव इट टू द चैनल्स ऑल्सो फॉर लॉट ऑफ थिंग्स एंड आई एम प्रिवी टू इट कि जो चीज़ें वो नहीं दिखाते. पता है कि ये TRP लगेगी, पता है एक्साइटिंग है, शॉकिंग है, पर कई बार मॉरली करेक्ट चीज़ें भी हमें ये बताती है कि ये नहीं दिखाना चाहिए, आगे नहीं जाना चाहिए. एब्सोल्युटली. हमें लगता है कि चैनल शायद पर्सनल चीज़ों के बारे में रिस्पेक्ट नहीं करती या एक्सप्लॉइट करना चाहती, ऐसा नहीं होता. बहुत सारी चीज़ें हैं जब आपको पता चली मिलेगा ये हुआ था, ये दिखाया नहीं. हाँ, लेकिन कभी कभी इट्स नॉट ओनली अबाउट कंटेस्टेंट्स. आई थिंक द चैनल एंड द शो ऑल्सो थिंक्स अबाउट द फैमिलीज बैक होम, माता पिता, भाई बहन. ये सिर्फ कपल जब आते हैं तो उनकी बात नहीं होती, तो मुझे लगता है दोनों के परिवारों की बातें होती है. तो वी रियली लुक इनटू हाउ दिस इज गोइंग टू अफेक्ट द फैमिलीज. इट्स नॉट ओनली अबाउट दोज टू पीपल. उनके बच्चे होंगे जो स्कूल में जाएंगे तो क्या होगा, ये सारी रिस्पॉन्सिबिलिटी लेकर ये शो चलता है.
सिर्फ इसलिए नहीं चलता कि कोई भी शॉपिंग चीज़ें दिखानी है TRP के लिए। थँक्यू सर, थँक्यू किरण, थँक्यू.